मित्रांनो नमस्कार. आजच्या विचारमालेतून आपण आयुष्यात चांगल्या संगतीचे महत्त्व जाणून घेऊया. आपल्या अवतीभोवती प्रखर प्रकाशाचा झगमगाट करणाऱ्या दिव्यांची आरास असताना देखील देवळीत मंदपणे तेवत असलेल्या समईच्या तेजापुढेच आपण नतमस्तक होऊन जात असतो. कारण त्या तेजाला सात्विकतेचा आणि आपुलकीचा एक आगळा वेगळा स्पर्श असतो. मित्रांनो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनातही अगदी तशाच प्रकारचे घडत असते. दिखाऊ जिव्हाळा दाखवत प्रौढी मिरवणारे अनेक जण आपल्याही अवतीभोवती असेच मिरवत असतात, परंतु ज्यांच्या मनात आपुलकी आणि प्रेमाचा ओलावा आपल्याला जाणवत असतो, अशाच स्नेहीजनांपुढे आपण नतमस्तक होऊन जात असतो. अशा लोकांच्या सहवासात वावरत असताना आपणास त्यांच्याकडून मोठमोठ्या आश्वासक शब्दांची गरजही कधी भासतच नाही, कारण आपल्याला त्यांच्या डोळ्यांमधूनच आपल्याप्रती खरा स्नेह जाणवत असतो, दिसून येत असतो. मित्रांनो, चंदनाच्या संगतीने बोरीबाभळींनाही सुवास प्राप्त होत असतो. म्हणूनच आपण कोणाच्या सहवासामध्ये वावरत असतो यावर देखील आपलं हित आणि अहित ठरलेलं असतं. असं म्हणतात की संगत करावी तर स्वच्छ चारित्र्य, स्वच्छ आचारविचार असलेल्या आणि इतरांना निस्वार्थी वृत्तीने सहकार्य करण्याची भावना ठेवणाऱ्या लोकांशीच. कारण अशी माणसं तुमच्या प्रगतीच्या कधीच आड येत नसतात. असं म्हटलं जातं की जेवणात प्रमाणात मीठ आणि जीवनात माणसं नीट असले की आपलं जेवण आणि जीवन दोन्ही योग्य प्रकारे होत असतं. मित्रांनो, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची देखील किंमत असते. आणि म्हणूनच जे दिवस आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये काढलेत त्याची नेहमी जाणीव ठेवून निगर्वी वृत्तीने जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. लक्षात असू द्यावे की हा तारुण्यातला सुंदर चेहरा देखील एक दिवस म्हातारा होतो. हे बलवान शरीर सुद्धा एक दिवस गळून पडत असतं. तसंच आपल्याला मिळालेलं एखादं अधिकारपद देखील एक दिवस निघून जात असतं. मात्र इतरांच्या सुखदुःखात निस्वार्थी वृत्तीने सहभागी होणारी सज्जन व्यक्ती ही मात्र कधी बदलत नसते. आजच्या विचारमालेतून मला आपल्यासमोर एवढे स्पष्ट करायचे होते. मित्रांनो, जर आपल्याला हे विचार आवडत असतील तर अर्थातच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.